कोपरगाव शहरामधील प्रभाग क्रमांक 8 मधील सुभाषनगर भागामध्ये अस्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था, दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांमध्ये नगरपालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सुभाषनगर परिसरामधील नागरिकांना 5 जून रोजी आपल्या व्यथा मांडताना नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर जोरदार रोष व्यक्त केला। प्रभागातील अनेक ठिकाणी अस्वच्छ परिसर आणि दुर्लक्षित सार्वजनिक शौचालये पाहावयास मिळत आहेत। अनेक शौचालयांची दरवाजे तुटलेले असून पत्रे निखळलेली आहेत, तर स्वच्छतागृहातील साहित्य खराब अवस्थेमध्ये असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय। तर संबंधित विभागाकडून या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। हे प्यायचं पाणी हे कसं प्यायचं? तुम्ही प्या जारचं पाणी, आमच्याकडे पैसे नाही, गरीबी एरिया आमचा, मौलमजुरी करतो आम्ही, कुठून आणायचे 20 रुपये पाण्याला? बरं एका अंडात नाही भागत लेकरा बाळाच्या घरामध्ये, 3-3, 4-4 अंडे लागत आहे, उन्हाळा दिवस आहे पाण्याला। माझी समस्या आहे की पाणी स्वच्छ सोडा। ज्या वेळेस तुम्हाला गरज होती त्यावेळेस लई म्हणायची आम्ही असं पाणी देऊ तसं पाणी देऊ। हे आमचे रोज पाणी सोडू, नका का रोज सोडा ना, 8 दिवसांनी सोडत्या, पण ते पाणी तर चांगलं सोडा। एक जनावर आहे का पाणी पिणार? 4 दिवसाआड पाणी येतं ते बी असं गड्डूळ, सारा माशाचा वास। आमचे लेकरा बा आजारी पडू राहिले। आम्ही भोई गल्लीतले राहणारे रहिवासी असून आम्ही लक्ष्मण छगन साठे असून आमच्या वार्डामध्ये भरपूर कामं पेंटिंग पडलेले, गटर पहिली टाकलेली होती, परंतु ती गटर पूर्ण चॉकअप झालेली आहे। तिचे नवीन नूतनीकरण करावा आणि ते गटर पूर्ण जाम असल्यामुळे पुढे पाणी जात नाही। आणि आता हे पाईपलाईन टाकलेली, पूर्ण रोडाची खणखूण केलेली, रोड एकदम विस्कळीत झालेले, ते सर्व रोड तयार करावं, चांगले नवीन करावं, हे सगळ्यांना मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। नंबर 8 मध्ये एवढी समस्या आहे का गटरी पावसाचं पाणी घरांनी घुसतं, शौचालय बी साफ नसती, एवढी घाण राहते का कचरा भरणार बी कोणी येत नाही। आणि दुसरी एक का आम्हाला 2-3 हप्त्यापासून असं पाणी येतंय का ते पेसारखं बी नाहीये, कारण की त्याच्या माशाचा वास येतो। हांड्यामध्ये जर पाहिलं तर पाण्याचा थळ दिसत नाही। बाकीच्या तालुक्यांनी पाणी कसं आहे, श्रीरामपूरमध्ये जाऊन बघा कार्यकर्ते लोकांनी। मग कोपरगाव आजच आम्हाला असं पाणी आहे तर पावसाळा झाल्यावर कसं पाणी द्यायचं तुम्ही आम्हाला? तुम्ही तरी पिऊन दाखवा। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।